नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, गायत्रीकडनं, माझ्याकडून, परत आपल्या त्रिशूकडून सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे, गावाकडे मस्त सोनं वगैरे वाटायला चालू झालं असेल. मित्रांनो, गायत्री तू नाही देणार शुभेच्छा? हा, तुम्ही दिल्यात ना दसऱ्याच्या काय? खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. मग तू नाही देणार? मी पण बोलले हां, चालेल. चला मित्रांनो, गायत्रीकडनं पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या. इथं मुंबईमध्ये बघा मित्रांनो, इथं काहीच नाही, सोनं बिनं काहीच वाटत नाही. जे काही ते आपल्या गावाकडेच एकदम फुल मजा असते मित्रांनो. दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, फुल मजा असते मित्रांनो. तर मला एक याच्यासाठी व्हिडिओ बनवतो. हे बघा, चॅनल मॉनिटाईज वगैरे झाला, म्हणजे आज 1 ते 1.5 महिना झाला आहे मित्रांनो माझा चॅनल मॉनिटाईज होऊन. त्याच्यानंतर बघा, ते गुगल ॲड्सन पिन असतो ना, तर तो आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये मागवायचा असतो. त्याच्यानंतर ते US चा टॅक्स फॉर्म असतो, तो भरायचा असतो. परत आपला काय बोलतात त्याला, पॅन कार्ड वगैरे अपलोड वगैरे करायचा असतो. या सगळ्या प्रोसेस मी म्हटले स्टेप बाय स्टेप कंप्लीट करत गेलो मित्रांनो. अ, त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. पण आता गायत्री काय जेवण वगैरे बनवते विचारून घेऊ. आधी काय बनवते गायत्री जेवणाला आज? डाळ भात, अजून छोलेची भाजी, छोलेची पुरी. भाजी, पुरी. तरी बघा मित्रांनो, इथं मस्त हे छोलेची भाजी बनवणार आहे आणि आपलं भात आणि डाळ बनवणार आहे. भज्या वगैरे काय बनवू नका गायत्री? मग हा. का बनवशील? अरे हां, पापड्या बनवणार आहे ना, पापड्या बनवायच्या, त्या भजी बनवून घ्या मग. बटाटा टमाटर भजी. तर तेच मित्रांनो, हे बघा 1-1.5 महिना झाला माझा चॅनल मोनेटाईज होऊन. आता बघा, मग मला ना ते काय बोलतात, गुगल ॲडसन साठी मला ॲप्लाय करायचं होतं. तर मी बरंच प्रयत्न करत होतो की कसं ॲप्लाय करतात वगैरे, ते व्हिडिओ वगैरे बघत होतो मी. पण ते व्हिडिओमध्ये थोडंफारच त्या प्रोसेसने जात होतो मी. त्याच्यानंतर मध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत होते मित्रांनो. तर बरेच मित्र, म्हणजे जे नातेवाईक वगैरे होते, त्यांना पण सांगितलं ते गुगल ॲडसन्ससाठी कसं ॲप्लाय वगैरे करायचं, काय करायचं म्हटलं. पण त्यांना पण काय सहसा जमत नव्हतं. त्यांचे चॅनल होते, पण ते पण काय चांगलं सांगत नव्हतं. आणि तुम्हाला माहिती आहे, कुठला नातेवाईक मग तुम्हाला मदत करतो जो मला करेल? नातेवाईकांचा विषय सोडून द्या मित्रांनो, जाऊ द्या. मला त्या नातेवाईकांबद्दल काय बोलायचं नाही आहे. तर मित्रांनो, हे बघा, गुगल ॲडसन पिनसाठी ना, आधी कशी आपली जुनी प्रोसेस होती. ते फॉर्म वगैरे भरा, ऑनलाईन फॉर्म भरा, त्याच्यानंतर ते पोस्टाने तो कागद यायचा, गुगल ॲडसनहून कागद यायचा. तो कागद आल्यानंतर त्याला काहीतरी 15 दिवस, 1 महिना लागायचा, बरोबर? मग तो पिन यायचा पोस्ट ऑफिसमध्ये, नंतर आपल्या घरी वगैरे यायचा. त्याच्यानंतर ते कोड असायचा, तो नंबर असायचा, 6 अंकी काहीतरी नंबर असायचा. तो आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी, म्हणजे ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी तो आपल्याला पिन टाकायला लागायचा मित्रांनो. तर आता आपल्याला त्याची काहीच आवश्यकता नाही आहे. म्हणजे ती जी जुनी प्रोसेस होती ना, ती करायची काहीच आवश्यकता नाही आता. आता मी कुठल्या प्रकारे प्रोसेस केली ते तुम्हाला सांगतो. जी जुनी पद्धत होती ना, पोस्ट ऑफिसमध्ये कागद येणं, तो पिन, नंतर ॲड्रेस व्हेरीफाय करणं, ती आता गरज नाही मित्रांनो. आता YouTubeने नवीन आणलं आहे, ते पर्सोना ॲप करून आहे मित्रांनो. ते जसं आपण आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला, त्याच्यानंतर मग आपल्याला मेल वगैरे येतो की तुम्हाला गुगल ॲडसन पाहिजे असं. त्याचा मेल वगैरे येतो. मग तुम्हाला एक जुनी पद्धत दाखवतात, एक पर्सोना म्हणून दाखवतात तिथं ऑनलाईन. म्हणजे तुम्ही डायरेक्ट ऑनलाईनच करू शकतात. ॲड्रेस व्हेरीफाय करायची तुम्हाला गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही फक्त पॅन कार्ड अपलोड करून द्यायचा, आपला चेहराचा तो फ्रंट साईडचा असे फोटो वगैरे घेतात, ते अपलोड करून द्यायचं, संपला विषय. मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही ना, ते गुगल ॲडसन येईल, त्या नंबर टाक, काहीच करायची गरज नाही आहे. डायरेक्ट ऑनलाईनच सगळं होऊन जातं मित्रांनो. 2 मिनिटाचं काम आहे हां फक्त. ऑनलाईन सगळं होऊन जातं ते. मग काहीतरी 8 दिवसांनी डायरेक्ट आपलं ते बँक ॲड करायचा ऑप्शन येऊन जातो मित्रांनो. मग नंतर ते बँक ॲड वगैरे केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत मित्रांनो त्या. आता म्हणजे पैसे वगैरे काही येत नाही मित्रांनो, अजून पैसे वगैरे काही जमा वगैरे काही झालेले नाही आहेत. फक्त जी काही YouTubeची जी प्रोसेस असते ना मित्रांनो, ती मी स्टेप बाय स्टेप कंप्लीट केली आहे. आणि ते गुगल ॲडसन ते कागद-बिगद तसं काही मागवलं नाही. माझं डायरेक्ट ऑनलाईनच मी सगळं करून टाकलं. जर त्याच्याबद्दल कुणाला जर मदत पाहिजे असेल, तर मला कमेंट्स करून सांगा किंवा तुमचा मेल ID वगैरे पाठवा मला. मी तुम्हाला नक्की मदत करेन मित्रांनो. कारण एकदम सोपी पद्धत आहे ना. तुम्हाला सिरियसली सांगतो, संध्याकाळचा टाईम आहे. मला या बाबतीमध्ये कुणीच मदत केली नाही मित्रांनो. कुणी म्हणजे कुणीच नाही. आता जे काही एकदम स्वतःच्या प्रयत्नाने करतोय मित्रांनो, बघू आता. प्रयत्न तर करतोय, यश जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. आता गायत्री तरी किती वर्षापासून करतोय आपण प्रयत्न? 2-3 वर्ष झाले असतील ना? 3 वर्षापासून 3 वर्षापासून प्रयत्न करतोय मित्रांनो. हे बघा, YouTubeवरती एवढे कॉम्पिटिशन चालू आहेत ना मित्रांनो, प्रमाणच्या बाहेर कॉम्पिटिशन आहेत. त्याच्यामध्ये बघा, मी मराठी आपला जसे म्हणजे आपले साधे व्हिडिओ बनवता येतील, जे रोजची जी जीवन पद्धत आहे आपली, ती दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी. आणि तुम्ही सांभाळून घेतायत, हे खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे माझे व्हिडिओ बघतायत, तर खरोखर म्हणजे मी खूप आभारी आहे तुमचा. धन्यवाद सगळ्यांना, तुम्ही आमचे व्हिडिओ वगैरे बघतात त्याच्यासाठी.
आणि त्याच्यानंतर राहिलं आपलं बँकेचं ते पैसे वगैरे, तर त्या गोष्टीला खूप टाईम आहे मित्रांनो. अजून ते पैसे वगैरे काहीच म्हणजे अजून येत नाहीत पैसे थोडेफार म्हणजे काय सांगू नाही शकत आता पैशांचं जाऊ द्या. काहीच म्हणजे नाहीच येत आहेत असं समजा तुम्ही डायरेक्ट. तर सगळ्यांना महाराष्ट्रातून जे आपले प्रेम देत आहेत ना मित्रांनो, तर तुम्ही असेच देत राहा. लाईक, सबस्क्राईब चॅनलला करत राहा मित्रांनो. खूप चांगलं वाटतंय. आज म्हणजे माझा दसराचा टाईम, आज दसऱ्याचा दिवस आहे. आज रात्रीपर्यंत माझे 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट होऊन जातील. त्याच्यासाठी सगळ्यांना थँक सो मच. तुम्ही जर मला एवढी मदत करतायत, एक मराठी माणसाला तुम्ही आज पुढे जाऊ देत आहेत, त्याच्यासाठी मी खूप खूप म्हणजे धन्यवाद सगळ्यांना. जे माझे व्हिडिओ बघतात, ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांनी. देव तुम्हाला म्हणजे आयुष्यभर सुखी ठेवो, तुमच्याकडे धन दौलत देव ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. जसं म्हणजे माझं पण चांगले दिवस जेव्हा येतील तेव्हा, मी आता प्रयत्न करतोय, प्रयत्नांना यश जेव्हा भेटेल तेव्हा. तर सगळ्यांना आज दसऱ्याचं म्हणजे भरभरून प्रेम भेटू दे, हेच मी देवाकडे प्रार्थना करतो. जेवढी पण माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी मी स्वामींकडे प्रार्थना करतो. त्यांना म्हणजे आयुष्यामध्ये कुठलंच दुःख येऊ देऊ नका देवा म्हणा, आणि आयुष्यभर त्यांच्या जीवनामध्ये भरभराटी जीव दे, असं मी स्वामींकडे आज जेवढे पण माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेल मित्रांनो. तर ठीक आहे. माझं ते चॅनल मोनिटाईज वगैरे नंतर त्याच्यानंतर ते Google ॲड्सन्स पिन वगैरे ते बँकचं वगैरे तुम्हाला सांगितलं मित्रांनो. मी ऑनलाईनच करून टाकलं आहे. आपल्याला कोणीच मदत केली नाही मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगतो आहे. तर चला झालं आहे ते, आता गायत्री जेवण वगैरे बनवते. म्हणजे खूप भारी वाटतं आहे आज 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट होते, त्याच्यासाठी खूप भारी वाटतं आहे आज. तर धन्यवाद सर्वांना, खूप खूप धन्यवाद. तू नाही बोलणार धन्यवाद? धन्यवाद. तेच मित्रांनो, आज म्हणजे खूप भारी वाटतंय आम्हाला जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघतायत. आमची आज साधी जीवन पद्धती आहे मित्रांनो. सपोर्ट केलाय तसेच आमच्या चॅनलला पण सपोर्ट हो, तुम्ही बघा सगळ्यांना सपोर्ट करतात. बघा ना, कुठे नाचतात, कुदतात, तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करतात. तसं आम्हाला पण सपोर्ट करा मित्रांनो, हेच खूप आहे आमच्यासाठी. त्याच्यानंतर आमची जी आपली साधी राहणीमान आहे आमची, जास्त आम्ही हाय फाय जास्त काय दाखवत नाही मित्रांनो. बघा, जी परिस्थिती आहे ती दाखवतो मित्रांनो. उगीच काय खोटं बोलून काय बोलून काय भेटणार आहे का? आता एवढे लाखो माणसं जर बघणार आहेत, जे माझे सबस्क्रायबर बघणार आहेत, त्यांना खोटं बोलून काय भेटणार आहे मला? जी काय ती सत्य परिस्थिती ना, तिखट मिरची भाकर खातो तर खातो. त्याच्यात काय पिझ्झा बर्गर कुठून आणायचा आता? खातो आम्ही, मिरची भाकर खातो, कधी डाळ भात खातो, खिचडी खातो, जे आहे ते आहे. नाहीतर काही मोठमोठे लोक आहेत ते पिझ्झा बर्गर 3 स्टार हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जातात आणि खातात ते. आता आम्हाला नाही जमत त्या गोष्टी तिकडे जायला वगैरे, तेवढे पैसे नाही आहेत, तर म्हणजे त्या गोष्टी नाही करू शकत आम्ही. जी आमची साधी पद्धती तीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आम्ही. तर ठीक आहे मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ते हेच मला सांगायचं होतं यूट्यूबबद्दल. तर बाकी काय नाही मित्रांनो, असंच तुम्ही प्रेम देत राहा. चला धन्यवाद सर्वांना. चल बाय बाय कर गायत्री. चालेल. बाय बाय. चला बाय बाय मित्रांनो.